विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटामध्ये राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलेला आहे। जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि संभाव्य उमेदवारांच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज तडकाफडकी दिल्ली दौऱ्यावर रवाना होत आहेत। दिल्लीमध्ये ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची महत्त्वाची भेट घेणार आहे। या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांची सविस्तर यादी केंद्रीय नेतृत्वासमोर ठेवली जाईल। सूत्रांच्या माहितीनुसार आगामी 2 ते 3 दिवसांमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता असून दिल्लीतील या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। विधान परिषदेच्या 12 जागांसाठी एकूण 48 नावांची यादी घेऊन चव्हाण दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, निश्चितच संदीप, खरं तर महाराष्ट्र भाजपकडनं गेल्या काही दिवसांपासून 12 विधान परिषदेच्या जागांसाठीची जी काही चर्चा आहे त्याबद्दलची जी एकूण 48 लोकांची यादी आहे ती घेऊन आज रवींद्र चव्हाण दिल्लीला रवाना होतील। रात्री साधारणपणे 10च्या सुमारास ते दिल्लीत दाखल होतील आणि मुख्यत्वे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन असतील किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील यांची ते भेट घेणार आहेत। एकंदर जागा वाटपाचं सूत्र असेल किंवा मित्र पक्षांना दिल्या जाणाऱ्या जागा आणि एकंदर या सगळ्या संदर्भातल्या औपचारिक ज्या प्रक्रिया असतील किंवा त्याचे डिटेल्स असतील त्या रवींद्र चव्हाणांकडनं भाजपच्या श्रेष्ठींना दिल्या जातील। 12 जागांसाठी 48 नावांवरती चर्चा जी झालेली आहे त्या 48 नावांची अंतिम यादी रवींद्र चव्हाण दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्द करतील आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसात शक्यतो 29 तारखेला किंवा 30 तारखेला भाजपच्या उमेदवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलं जाईल। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सस्पेन्सवरती पुढील 2 ते 3 दिवसात पूर्णविराम लागणार असून भाजप 12 उमेदवारांसाठी एकूण ज्या उमेदवारांना मैदानात उतरवते त्या 12 जागांच्या संदर्भात निश्चिती सुद्धा आज रात्री होणाऱ्या बैठकीमध्ये होणार आहे। त्यामुळे भाजपकडनं कुणाकुणाचा नंबर लागतोय पाहणं महत्वाचं असेल। अगदी धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।